आज होतं ननंदबाईच्या पोरीचं लग्न आणि खूप उशिरा लग्न लागलं. आता का ते पुढे तुम्हाला सांगतेच. आणि त्याआधी आहे ना इथं छान असं आवरून वगैरे घेतलं आणि आमचं खूप लवकर झालेलं होतं, पण आमच्या नवरीबाईचं काय आवरून झालेलंच नव्हतं. मग सर्वजण नवरीचीच वाट पाहत होते आणि त्यानंतर ना वराड सुद्धा आलेलं होतं आणि मस्त असं नवरीचं पण मेकअप वगैरे झालेला. आणि त्यानंतर ना नवरी आली होती देवपायाचे पाय पडायला, देवाचे पाय वगैरे पडले आणि त्यानंतर ना वराड निघण्यासाठी झालेली, म्हणजे हळदीचं भरपूर असा टाइम झालेला होता. मग आम्ही सर्वजण मंडपात जाऊन बसलो आणि त्यानंतर ना खूप जास्त गरमी होत होती गावाकडे, तुम्हाला माहितीच आहे. खूप जास्त अशी गरम होती आणि त्या सर्वजण मंडपात येऊन बसले, थोडंसं हवा सुद्धा लागत होते. नंतर काय त्यांची पण छान अशी एंट्री झाली. मग हळदीचा टाइम झाला होता, कारण आधीच खूप जास्त उशीर झालेला होता. मग सर्वजण येऊन ना एक जण असे हळद लावत होत्या. तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे मी प्रेग्नेंट असल्यामुळे मला काय हळद लावायला जमत नाही, त्यामुळे मी फक्त थोडंसं शूट केलं, कारण तुमच्यासोबत ना मला शेअर करायचं आहे म्हणून. तर ह्याचा फुल व्हिडिओ ना आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड होईल, तर तुम्ही जाऊन नक्की बघा. असो त्यानंतर ना छान असं आवरून वगैरे घेतलं आणि हळद झाल्यानंतर मुलीची आणि मुलाची ना छान अशी वरात सुद्धा निघली आणि घोड्यावर त्यांना बसवलेलं खरंच खूप छान वाटत होतं, कारण असं लग्न बघायला भेटत नाही जास्त. त्यानंतर ना इथं आमच्या ननंदबाईच्या पुरी खूप मस्त डान्स करत होत्या आणि त्यानंतर काय मस्तपैकी त्यांचा डान्स चालू होता आणि प्रिशाला सुद्धा डान्स करायचं होतं. मग नंतर आहे ना प्रिशाला ना त्यांच्या मामाकडे दिला. मग मामाने ना मस्त असं प्रिशाला घेऊन डान्स केला. तर प्रिशा एवढी गोड दिसते म्हटल्यावर प्रिशाला सर्वजण घेतात. मस्तपैकी तिचा सुद्धा डान्स चालू होता आणि तिला नाचायला तर खूप आवडतं. त्यानंतर ना तिचा मस्त असा डान्स चालू होता. नंतर आहे ना नवरी दोघांनी ना प्रिशाला असं जवळ घेऊन आहे ना प्रिशापाशी बसलेले आणि त्यानंतर प्रिशा सुद्धा त्यांच्याकडे छान अशी गेली. आता आमची नवरी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मस्त असं ना लग्न वगैरे लागलं. त्यानंतर ना आम्ही सर्व जेवण करायला घेतलं आणि जेवणामध्ये ना गुलाबजाम तर एवढे टेस्टी होते ना, मला खूप जास्त आवडले. तर काय डायरेक्ट एक ग्लास भरून गुलाबजाम खाल्ले. आणि त्यानंतर प्रिशाचं असं काय चाललं होतं आणि मस्तपैकी नवरी नवरदेवाचं तर फोटोशूट झाला. त्यानंतर ते सुद्धा जेवण केलं. मग टाइम होता नवरीला पाठवण्याचं. मग नवरीला वगैरे पाठवलं. सो कसा वाटलं माझा व्हिडिओ करून सांगा आणि लॉंग व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. ओके सर्वांना बाय बाय.